हाय गायस, या जेवण करून बघू शकता मी जेवण करायला. जसं की तुम्हाला सांगितलं की मला कपडे धुवायचे होते म्हणून कपडे सगळे झाले. माझे कौचं काम सगळं आवरले, लवकर लवकर आवरले. तुम्हाला सांगितलं होते मला 2 दिवसाचे कपडे होते म्हणून सांगितलं होते गायस. मग आता जेवण करायला बघू शकता. बघा हे काय आहे वेळ होतं बघा जेवण. हे काय आहे चिकनची पीस म्हणजे बकऱ्याचं मटण आणलं होते रात्री गाईस. बघू शकता बघा म्हणजे पार्सल आणले होते, बकऱ्याचं मटण आणले होते आणि रोटी रोटी असते ना ती रोटी आणली होते. कारण की काल मला जरा म्हणजे घरात स्वयंपाक करायला तुम्हाला सांगितलं होते की मला ताप आलं, काल मला जरा आजारी पडले होते म्हणून घरात म्हणजे म्हणून मी हॉटेलमधून मागून घेतले होते. रोटी मागवली होती आणि बकऱ्याची भाजी म्हणजे बकऱ्याची मटणाची भाजी मागवली होते. आणि मटण म्हणजे मला लई आवडते, होऊ शकताय. मटण म्हणजे खूप आवडतं. जास्त हॉटेलमधलं मटण आवडतं. घरी बी करते मी, सुक्कं सुक्कं करते. बकऱ्याचं मटण जास्त करतो आम्ही. बघा एक पीस कसा आहे तेव्हा बघू शकता तुम्ही. एक पीस बघा बकऱ्याचं मटणाचं पीस आहे हे बघा. बकऱ्याचं मटण लई आवडतं गाई, खाऊ वाटतं. मला शॉकिंग आहे बघा, काय बी खायचं, मटण खायचं, चिकन खायचं. चिकन मटण मी खूप मला आवड आहे म्हणून माझ्या नवऱ्याने मला सारखे चिकन मटण खाऊ घालतंय. मला आवडते म्हणून मी चिकन मटण खाते गाय. असं नाही की नाही म्हणून नाही, मला मटण आवडतं. बकऱ्याचं मटण आणलं होतं रात्री. मी आजारी होते म्हणून घरात स्वयंपाक करू शकले नाही म्हणून नवरा काय म्हटले, ह्याने काय म्हटले की नाही नको करू स्वयंपाक, काय करू नको, मी बाहेरचं मागवतो म्हणले. पार्सल मागवले ते तुम्ही म्हणत असेल रात्रीचं कसं खायला, तसं काय नाही बाई. अन्न फेकून नये हे सगळे जणांनाच माहिती आहे, अन्न फेकून म्हणून मी अन्न फेकत नाही. बकऱ्याचं मटण असू किंवा वरण असू मी गरम करून खाते. चांगलं असलं की मी गरम करून खाते स्वयंपाक. मी एक संध्याकाळचं उरलं तर मी टाकत नाही गायच, कारण की टाकून मस्तीला म्हणजे मस्ती करू नये, खाऊन मस्ती करावं म्हणते म्हणून खाते गायच. गरम गरम भात केले रात्री, रोटी आणले होते. रोट्या कशा गरम गरमच खाल्ल्याला चांगलं म्हणून काल तेवढं चांगलं होतं. मग भाजी होती म्हणून मी भात बनवले गरम गरम. कपडे धुले, भांडे घासले. पहिला मुद्दाची गोष्ट म्हणजे मी कपडे धुले बघायचे, कारण की मी कधीच असं 2 दिवसाचे कपडे मी कधीच ठेवले नाही. हे पहिली वेळेस आहे मला 2 दिवसाचे कपडे मी घरी ठेवले गायच. म्हणून मी पहिला कपडे धुले. कपडे धुल्याशिवाय मला जेवूच वाटत नव्हतं, भूकच लागत नव्हतं मला. कपडे कधी एकदा कपडे खाऊ धुवून कधी एकदा मी जेवण करू म्हणून पहिला अगोदर मी कपडे धुले गायच. खूप कपडे होते, 2 दिवसाचे कपडे होते गायच, खूप होते म्हणून कपडे धुले पटपट धुले. कारण की आता ऊन, आता पावसाळा दिवस आहे ना, सकाळी धुणार होते पण सकाळी धुतले नाही, मग दुपारून करून धुतले. म्हणून पटपट कपडे धुवून वाळू घातले, भांडे घासले, घर सगळं पुसले. मग तेव्हा निवांत जेवते बघा. मला घरातले कामं ठेवून जेवू असं वाटत नाही. आणि पहिली गोष्ट तर मी कालचे कपडे होते म्हणून मला अजून बिलकुल भूक लागली नव्हती, म्हणून पहिला जेवण नंतर पहिला कपडे धुले. बघू शकतो मी जेवण करायला आता मटण, बकऱ्याचं मटणची भाजी आणि गरम गरम भात केले कुकरमध्ये. कपडे धुवसं सगळं धुवसं माझ्या कुकरमध्ये भात झाला. भात केले, भाजी गरम केले, जेवण केले. बघू शकतो माझी एकटीच घरी आहे. हे बी गेलेत कामाला आणि मी पण आहे आता घरातच आहे. पोरग एकच आहे, ते गेले आता खेळायला गेलात बाहेर. आमच्या घराच्या बाजूला बघा गार्डन आहे काय, गार्डनमध्ये दिवसभर सायकल खेळतात. त्याला सायकल घेऊन दिले, मी सायकल खेळताय, दिवसभर सायकल खेळताय आणि मी घरातले कामं आवडते. आता मला एकच काम आहे सकाळचं, आज बी गेले नाही. आजारी होते रात्री, हे म्हणले जाऊच नको म्हणले. आता आजारी येत कशाला जातेस म्हणले, ते एक दिवस सुट्टी गेलं तर काय होत नाही, सुट्टी कर एक दिवस म्हणले. जीवापेक्षा जास्त तर आपल्याला पैसे कमवायचं नसते काय, आपलं जीव सांभाळून पैसे कमवायचे असते. माझा जीव बरं नाही तर मीच पैसे कमवून काय करू व्हायचं, म्हणून म्हणलं आज सुट्टीच घ्यावं म्हणलं. सर्दी बी थोडंच झाली, कारण की परवा तिकडे मी गेलते का देवाला, जर गाडीवर प्रवास झाला म्हणून रात्रभर प्रवास झाला म्हणून जरा सर्दी बी झाली. जरा बघू शकता सर्दीची गोळी वगैरे आणून ठेवली. आता जेवण करते मस्तपैकी, कामं तर आवरले, जेवण करते. हे बघा जेवण लागले, जेवण तर मी तुम्हाला बोलायला लागले, कारण की आता जरा जेवण करते, गोळ्या घेते, निवांत थोडंसं झोपते गाईस. कारण की गोळ्या घेतल्यावर झोपणं लय गरजेचं, कारण झोपल्याशिवाय आपल्याला अंगाला गोळी लागत नाही. आपण गोळी घ्या आणि फिरा तर काही फायदा नाही. गोळी घेतलं की थोडंसं आराम पडवते, 5-10 मिनिटं, एक
जास्त मारत तास तर आराम करावा लागतो, तेव्हाच आपल्याला गोळी लागायला लागते. मग चेहरा बी जरा उठलेला आहे, सर्दी झाली सर्दीची आणि जी तापीची गोळी आहे, कारण की ताप जरा कणकण सुटले मला. म्हणून बघते आज एक दिवस गोळी खाते, जर बरंच नाही वाटलं की संध्याकाळी हॉस्पिटलला जाते, कारण की रिस्क घेऊ शकत नाही आपण. आजारी पडले की काही रिस्क घ्यायचं नाही, आजारी पडले की डॉक्टरपाशी दाखवणार. घराचा प्रयत्न करायचं, एकच दिवस करायचं असतं, दुसऱ्या दिवशी जायचं असतं. कारण की आज घेते गोळी, आता परत उद्या संध्याकाळी जाते आता मी डॉक्टरपाशी हॉस्पिटलला. जेवण करते, जेवण करून आणि जाते मी. होऊ शकते आता मी जेवते, जेवून जात नाही कुठं, गोळी घेते आणि झोपते. माझ्या तोंडात आले जाते, म्हणून संध्याकाळी जाते मी. संध्याकाळी आता नाही जात, संध्याकाळी जाते डॉक्टरपाशी. आता जात नाही, जेवण करून झोपते. सर काय नाही, एवढंच बोलायचं आहे गाईस. स्वतःची काळजी घ्या, आजारी पडले की लवकर डॉक्टरला दाखवा, कारण की हवामान लय बेकार झालेलं आहे. अर्धा सर्दी ताप खूप येतोय, काळजी घ्या, असं एवढं सांगणं आहे.